नमस्कार, मी गायत्री भांबुरे घेऊन आली माझी स्वलिखित कथा तुला कळणार नाही. नेहमीप्रमाणे तयार होऊन गिरिजा तिच्या रूममधून खाली हॉलमध्ये आली होती आणि अचानक तिचे आई बाबा तिच्यासमोर केक घेऊन हॅपी बर्थडे टू यू हे गीत म्हणू लागले. हे पाहून गिरिजाला आश्चर्य झाले, कारण तिचे आई बाबा बाहेरगावी गेले होते आणि रात्रीच त्यांनी व्हिडिओ कॉल केला तेव्हा तर ते म्हणाले होते यायला जमणार नाही. आणि आज तिच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना समोर पाहून तिचा आनंद गगनात मावेना. कॉलेजला जाण्यासाठी उशीर होईल म्हणून थोड्या वेळाने गिरिजा कॉलेजला निघाली असताना तिचे बाबा तिला म्हणाले, आज लवकर ये, आपण जाऊया बाहेर कुठेतरी फिरायला. ओजसलाही घेऊन ये सोबत. ओजसचं नाव ऐकताच गिरिजा थोडीशी लाजली. आईबाबांचा निरोप घेऊन ती कॉलेजला निघाली. ओजसने अजूनही गिरिजाला बर्थडे विश केले नव्हते. तिला वाटले आईबाबांसारखे तोही काहीतरी सरप्राईज देईल बर्थडेचं. ओजस गिरिजाच्या रिलेशनला 1 वर्ष झाले होते. ओजस श्रीमंत घराण्यातला होता आणि हँडसमही होता. सगळी कॉलेजची मुलं मुली त्याच्या मर्जीत असायची. ओजसची मित्रमैत्रिणीच गिरिजाची मित्रमैत्रिणी होती. तिचं खास जवळचं कोणी नव्हतं. ओजस सोडून गिरिजा जास्त कोणाशी बोलत नसायची. ती देखणी होती, पण तिला स्वतःबद्दल गर्व नव्हता. मिडल क्लास घरात जन्मल्यामुळे तिचं राहणीमानही साधंच होतं. गिरिजा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाताच कॅम्पसमध्ये सगळेजण हॅपी बर्थडेचे बलून घेऊन उभे होते. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी चालू होती. पुढून ओजस आणि त्याचे फ्रेंड्स टाळ्या वाजवत बर्थडे सॉन्ग म्हणत तिच्याजवळ येत होते. गिरिजा खूप खुश होती, पण ते सर्वजण तिच्याजवळ न येता तिच्याजवळून तिच्या मागे उभे असलेल्या निशांत जवळ गेले. त्याला मिठ्या मारत बर्थडे विशेस देत होते. निशांत ओजसचा खूप जिवलग मित्र आणि ओजसचं असं होतं मैत्रीसाठी काही पण. गिरिजाचा अपेक्षा भंग झाल्याने ती खूप दुखावली होती, पण अश्रू लपवत तिनेही निशांतला विश केलं. निशांतच्या बर्थडे निमित्त ते सर्वजण लेक्चर्स अटेंड न करता पार्टी करण्यासाठी जाणार होते बाहेर. हे त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. ओजसने गिरिजाला येण्यासाठी विचारले असता तिने नकारार्थी मान हलवली. यावर रागिनी हसत म्हणाली, तसंही या बोरिंगचा आणि आपला काही ताळमेळ लागणार नाही. यावर सगळे हसले व पार्टीसाठी गिरिजा खूप दुखावली होती. ओजसने साधं तिला विषयही केलं नव्हतं, तरीही कॉलेज अटेंड करून ती आईबाबांसोबत बाहेर गेली. आईबाबांनी ओजस बाबत विचारले असता तिने सांगितलं ओजस बिझी आहे. तिने ओजस आणि त्याच्या फ्रेंड्समध्ये जाणं बंद केलं, कारण ओजस कधीच तिच्या जवळ येत नव्हता त्याच्या फ्रेंड्सला सोडून. लंच करायलाही ती एकटीच कॅन्टीनमध्ये बसायची. ते कधीतरीच कॅन्टीनमध्ये यायचे, नाहीतर बाहेर हॉटेलमध्ये जायचे. थोडक्यात बोलणं व्हायचं, मग मेसेज कॉल तर लांबच. ती कॅन्टीनमध्ये बसली असता ते सर्वजण तिथे आले. ओजस गिरिजाला पाहून गिरिजाजवळ बसला. बाकीचेही आले, पण ते त्यांच्यातच गुंग होते. गिरिजा तिचं झाल्यावर तिथून उठून गेली. तिच्या असण्या नसण्याचा ओजसला काही फरक पडत नव्हता. यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. बाकीचे मुलं मुलीही तिला खूप टोमणे द्यायचे. एके दिवशी ओजस आणि त्याचे फ्रेंड्स गिरिजा कॅम्पसमध्ये बसले असताना तिच्याजवळ गेले व ती त्यांच्यात का येत नाही, दुर्लक्ष का करते विचारू लागले. तेव्हा गिरिजा त्यांना म्हणाली, जिथं माझी गरजच नाही तिथं मी का येऊ. यावर परत त्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मग गिरिजा स्वतःच्या हातातली रिंग ओजसच्या हातावर ठेवून म्हणाली, नुसते महागडे गिफ्ट्स देणं म्हणजे प्रेम नाही, तर एकमेकांना समजून घेणं, भावनाही महत्त्वाच्या असतात. पण तुला कळणार नाही, बाय. गिरिजा रडत निघून गेल्यावर ओजस गिरिजाच्या रिंगकडे पाहून हलकासा हसला.